पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रामध्ये धाराशिवपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। या प्रकरणी लातूरमधील 2 शिक्षकांची चौकशी लातूर आणि नांदेड एटीएसच्या वतीने करण्यात आली आहे। यामध्ये दिल्लीपर्यंत पेपरफुटी प्रकरणाचे असलेले कनेक्शन सुद्धा समोर आले आहे। आता या प्रकरणामध्ये एकाला अटकही करण्यात आली असून दिल्लीपर्यंत असलेले धागेदोरे शोधले जात आहेत। नीट पेपरफुटीचं कनेक्शन धाराशिवपर्यंत, लातूर आणि नांदेडमधील 2 शिक्षकांचा सहभाग, धाराशिव ITI मधील कर्मचारीही संशयात। नीट पेपरफुटीत महाराष्ट्राचं दिल्ली कनेक्शन उघड। नीटच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे। बिहारमधून नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे समोर येत असतानाच या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलंय। मराठवाड्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरशी पेपरफुटीचे संबंध असल्याचं समोर आलंय। लातूरात या प्रकरणी 2 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 2 वेळा एटीएसच्या वतीने चौकशी करण्यात आली। यात या पेपरफुटीचं धाराशिव ते दिल्ली कनेक्शन समोर आलंय। लातूरमधील 2 शिक्षकांचा सहभाग असल्यावरून चौकशी झाली। संजय तुकाराम जाधव सोलापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत। जलील उमर खान पठाण लातूर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत। दोघंही संशयित लातूरमध्ये खासगी क्लासेस चालवतात। पेपरफुटी प्रकरणात या दोन्ही शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय आहे। दोन्ही शिक्षकांची नांदेड एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली। दोन्ही शिक्षकांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्राच्या प्रती आढळल्या। परीक्षार्थींबाबतचे संशयित व्हॉट्सॲप चॅटही समोर आले। पठाण आणि संजय जाधव यांच्यात आर्थिक व्यवहारांचे मेसेजही आहेत। विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र धाराशिवच्या इरन्ना कोनगलवार याला पाठवल्याचं उघड झालंय। कोनगलवार दिल्लीच्या गंगाधर आरोपीच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय। गंगाधरकडून दिल्लीत पैशांच्या बदल्यात नीटचे प्रवेश मिळवून देण्याचं काम करण्यात आलं। 4ही जणांचा सहभाग असल्याचं उघड झालं। जलील उमर खान पठाण या मुख्याध्यापकाला अटक झाली। इतर आरोपी फरार आहेत आणि त्या आरोपींचा शोध सुरू आहे। आमची अजूनही मागणी आहे की नीटच्या परीक्षा केंद्र शासनाने रद्द कराव्या, ही भूमिका आमची आहे। आणि ती केली नाही तर महाराष्ट्रात आणि देशात नीटच्या परीक्षा रद्द करण्याकरता आता सीबीआयची चौकशी आम्ही पहिलेच मागितलेली होती, त्यांनी आता ते सीबीआयची चौकशी लावलेली आहे। पण नीटची परीक्षा रद्द करावी ही मागणी या ठिकाणी आम्ही जाणून बुजून या ठिकाणी करतो आहे। या प्रकरणात मुख्याध्यापक जलील खान उमर खान पठाण याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। नीट परीक्षांमध्ये अवैध रॅकेट चालवणाऱ्या 4 जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नांदेडच्या एटीएस पथकाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या एटीएसच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती, त्यावरून पथकाने 2 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली होती। या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनंतर रविवारी रात्री एटीएस पथकाच्या युनिटकडून हा गुन्हा लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 1 जणाला अटक करण्यात आलेली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान आज अटक करण्यात आलेल्या आरोपीला लातूरच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्यास 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात गंगाधर नावाच्या व्यक्तीचा शोध आता एटीएस आणि पोलीस करत आहेत। गंगाधर ही व्यक्ती गुरुग्राममध्ये एका कंपनीत नोकरी करत असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच कुटुंबासह हा गंगाधर मसुरी आणि हरिद्वारला गेला असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या गंगाधरचे नीट पेपरफुटीत कोणाशी संबंध होते याचा तपास एटीएस आणि पोलिसांना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।